पाऊस 3 दिवस एकसारखा आणि मोठा पाऊस आणि असं वारं सुटते, एकदम असं मोठं वारं सुटते आणि पावसाला कारण थंडी पण आहे. एकदम आला की एकदम असं फास्ट येतो की नाही एवढ्या सर्वात. ते आता चालू रात्रंदिवस चालू आहे पाऊस. वारं कसं आहे बाहेर तरी आमच्या पाणी सारखं काढायला लागतं. कसलं चालू माणसाला जरासुद्धा मनाविरुद्ध घडून चाललं नाही, थोडंसं पण जास्त चालत नाही ना. ऊन इतकं होतं तर उन्हाळा कधी संपेल, पाऊस कधी चालू याची वाट बघायची सगळी. आणि आता 3 दिवस एक मोठा पाऊस पडतो आहे, रात्रंदिवस. तर इतका पाऊस पडला की आता पाऊस नको नको वाटतो. माणूस कधी सुखी प्राणी नसते ना. माझ्या झाडाचे पपई बघा, ते की नाही वरच्या वायरीला जायला म्हणून असं मोठं मोठं वेल असं खांदे तोडलेले आहेत. पपईचे फळं लागायला तेव्हा मोठी 2 झालेली, वरचे अजून छोटे नंतर आलेले हे. आणि किती मोठं फळफळ वाढले माहिती आहे. त्याच्यामुळे ते लिंबूच्या झाडाला वाढणार. ही तूर तर भयानक झाडासारखी झालेली आहे बघा. दिसली एकच तुरीचा ढाळ आहे. तुळस पण तसंच आहे, असं झाडासारखं पसरतंयच माझ्या दारात. सवयी वगैरे थोडंसं पावसानं गारटलं. आमच्याकडे 6 फूट रोडवर पाणी टाकू. हा पाऊस चालू असं वाहत चालत म्हणजे चहाची तलप आल्या, पण दूध संपलं आहे. तर दूध आणायलाही उठते तोपर्यंत का नाही त्या पर्यायाने. कारण आज रविवार सुटते. इथं माझं काय काय झालं मी दाखवते. इथं चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं तळ्यातली भेंडी केलेलं आहे. मनुष्याला आता सुट्टी आहे तर एवढ्या लवकर कशाला चपाती भाजी. पण कधी मी ठरवलेलं आज रविवार सुट्टी निवांत उठायचं. पण आईयांना येणार आहेत आणि अण्णानंतरचं नेहमीप्रमाणे कसं कोणी पहिल्यापासून ते जॉबला वगैरे जात होते ना, तर 8-8:30ला जेवण लागते. त्यात त्यांना शुगर वगैरे आहे, पण सकाळचं काहीतरी लागतं. तर नाश्ता करण्यापेक्षा चपाती भाजी कर म्हटले, म्हणजे खाऊन गावाकडे जायला बरं. पावसाळ्यासाठी तुम्ही ते भगवद्गीता काढलेली वाचायला, कारण वेळ जाते. पाऊस जास्त असला की नाही असं हांतरुणात पडून राहिलं होतं, झोप पण लागत नाही दुपारचं. त्यावेळी जमेल तेव्हा थोडंसं पण मी भगवद्गीता वाचून संपवते. हे दीदीने दिलेलं घरात असावी म्हणून. तर ते मी ऑनलाईन एक मागवलेलं रेसिपीचं पुस्तक आहे. पण का नाही त्याचं ते पहिल्यातलं आहे असं तोळ्यावर वगैरे प्रमाण आहे. थोडंसं वाचलं होतं, त्यानंतर ठेवले सूपशास्त्र. अशाने खायला पावणे 8 वाजले. 8 वाजले कोणी म्हणून तरी वाटत नाही 8:45 वाजले. चपातीचं पीठ पण असं मळून ठेवल्यानं 15-20 मिनटं मळून ठेवायचं. त्यानंतर कसं तेलावर मरलं की नाही चपात्या चांगल्या. आता रेशनचं गहू आहे का, रेशनच्या गव्हाच्या चपात्या मी करणार आहे. कारण माझं पीठ तसं दुसरं आणलेलं तुमचं पीठ संपलेलं आहे. मग रेशनच्या गव्हाचं, त्यामुळे रेशनच्या गव्हाचं पीठ तुम्ही कधी पण असं मळून घ्यायचं, म्हणजे कुणाला समजणार असेल त्या रेशनच्या गव्हाच्या चपात्या करून. कोल्हापूरला नाही असं घडीच्या चपात्या. तुम्हाला जर परफेक्ट असं गोल पाहिजे असेल तर मग काटाशी दुमडायचं. नाही तसंच एवढ्या मोठमोठ्या चपात्या असतात बघा आमच्या कोल्हापूरच्या.
मोठ्या मोठ्या चपात्या दिसल्या की कोल्हापूरच्या बाईनं केल्यात म्हणायची. म्हणजे कोल्हापूरची लेक तरी असेल किंवा कोल्हापूरची सून तर असेल, तुला इथे येऊन सवय झालेली असेल. मी दोन्ही इथंच जन्म इथंच मरण. कोण म्हणाल रेशनच्या गव्हाच्या चपातीत फक्त करायची पद्धत थोडीशी बदलली की नाही, जास्त थोडंसं कष्ट घ्यायला लागते म्हणजे मळायला वगैरे. आता काय फरक नाही पडत. कुठं तरीच एखाद्या वेळी की नाही रेशनचा गहू खराब असतं त्याचं की नाही गहू म्हणजे चपात्या चांगल्या येतील. हे नारळाचे की नाही कवर काढलेलं असंच गोटे आहेत की नाही, पाणी नाही आहे, सुकलेले आहे पण अगदी मोठे मोठे आहेत. ते माझ्या मावस सासूबाईने दिले पाठवून. लांबून तसे अख्खे मोठे मोठे कसे द्यायचे म्हणून की नाही त्यांनी वरचं काढून असं करून दिलेलं आहे. त्याच्या ह्याचे 2 भाग करून फ्रीजरमध्ये ठेवणार. इथे असे 2 भाग करायला सांगितले ताईने ठेवतात आणि हे फ्रीजरमध्ये ठेवायला सांगले म्हणजे राहतात चांगले. कारण ह्याचे अजून कधी असं परफेक्ट असं भाग हे झालेलं नाही, काय वाळलेलं नाही. लाईट तरी सारखी पावसाने करायला. खराब झालं बुरशी आली. आत खराब झाला काय चांगला कळत नाही ना, त्यामुळे बाहेरून कसला छान होता बघा तो. एकतर माझ्या वेळीला काही धार नाही.